असताना सुद्धा या तारुण्याची किंमत कळाली नाही, म्हणून हे तरुण आपल्या या तरुणाईचा नको नको त्या प्रकारे विनियोग करू लागले. का? कारण त्या तारुण्यामध्ये काय ताकद आहे हे त्यांच्या अजून लक्षात आलं नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण पाडलं. काय वय महाराज? वयाच्या 16वं वर्ष. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. काय वर्ष आहे महाराज? 14 वर्षाचं वय. ज्ञानोबरायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. हे काय वय आहे? पण आजचे तरुण मात्र 16वं वरीस धोक्याच असं म्हणत आपल्या तारुण्याचं वजन वाटणं करून टाकायला लागले. का? कारण या तारुण्याची किंमत त्यांना कळाली नाही. की तारुण्याची किंमत जर त्यांच्या लक्षात आली तर मात्र ते त्याचा योग्य विनियोग करतील. आणि त्याच्याकरिता शिवचरित्राचा जागर आहे, त्याच्याकरिता संभाजी महाराजांच्या चरित्राचा जागर आहे. आपण पत्रिकेमध्ये महाराजांचा फोटो छापलेला आहे. अलीकडच्या तरुणांमध्ये फक्त शिवाजी महाराजांचा जयंतीच्या दिनी जय जयकार करायचा, डीजे लावायचा, छानपैकी मस्तपैकी अंगामध्ये ताल येण्याकरिता एक दोन मस्तपैकी पॅक चढवायचे आणि मग महाराजांच्या जयंतीमध्ये नाचायचं. एवढंच काय ते महाराजांच्या यांच्या जीवनामध्ये महत्व राहिले की काय असं वाटायला लागलं. दाढी वाढवायची, मिशा वाढवायच्या, चंद्रकोर लावायची. अहो, दिसण्यानं महाराज होऊन फायदा नाही, विचारानं महाराज झालं पाहिजे. हे तरुणांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं पत्रिकेमध्ये महाराजांचा फोटो आहे, ते तरुणाईनं लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आपलं जीवन बनावं. कारण हे जर आपल्या लक्षात आलं की आपलं तारुण्य लाख मोलाचं आहे. कारण याच तारुण्याच्या बळावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही याच तारुण्याच्या बळावर झालं. औरंगजेबाला याच मातीत 10 वेळेस घालण्याचं काम संभाजी राजांनी केलं. कशाच्या बळावर? याच तारुण्याच्या बळावरती केलं. आणि हे तारुण्याची किंमत जर या तरुणांना कळाली तर या तरुण्याचा योग्य विनियोग करतील. मी कशा करता बोलतोय? वस्तू प्राप्त असून किंमत नाही, त्या वस्तूचं महत्व कळालं पाहिजे. महत्व कळालं तर त्याचा योग्य विनियोग होऊ शकतो. विठाला या न्यायाने सर्व आळंदीकर परमार्थ प्रेमी मंडळी तुकोबरायांना म्हणतात, महाराज ज्ञानोबरायांची महती तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. तुकोबरायांनी विचार केला, बाबांनो, अरे ती महती ब्रह्मादिक देवांना कळत नाही, ती मी काय वर्णन करू अभंगाच्या दुसऱ्या चरणात. त्यांचा महिमा काय नकळे साचार ब्रह्मादिका. अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून आपण अभंगामध्ये प्रवेश केलेला आहे. लोक म्हणतील, महाराज पहिले हे बघा आमचं घर आहे, आम्ही कुणी कोणता शिरणार, तुम्हाला काय अडचण? अभंग आपल्या आपण कुणी कोणता प्रवेश केलेला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून आपण प्रवेश झालोय. सर्वांनी विनंती केली तुकोबरायांना, महाराज संतांचं ज्ञानोबरायांचं आपण वर्णन महत्व आम्हाला सांगा. तुकोबराय म्हणतायत, त्यांचा महिमा, त्यांचा म्हणजे ज्ञानदेवादी संतांचा, ज्ञानदेव आणि आदी सर्व संतांचा महिमा मी काय वर्णन करावा?
कारण नकळे साचार ब्रह्माधिकार. अरे संतांचा महिमा, ज्ञानोपरायांचा महिमा हा ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळत नाही असं तो कोपराय म्हणतात. आता खरं म्हणजे ब्रह्मादिक देवांचा जर विचार करायचा ठरला, या शब्दाचा जर विचार करायचा ठरलं ना, ब्रह्म अधिक असा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख लक्षात येतो. ब्रह्म अधिक म्हणजे ब्रह्मदेव आणि आदि करून सर्व देवी देवता. ब्रह्मदेव मुख्य कॅबिनेट मंत्री. ब्रह्मदेवांना जर आपण कॅबिनेट मंत्री समजलं तर मग बाकी सगळे राज्यमंत्री त्यांच्या पाठीमागे आपलं जोडून घ्यायचे. ब्रह्मा दिक, या दिक शब्दाने सगळे राज्यमंत्री जोडून टाकायचे. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता, मुख्य देवता, याच्यामध्ये ब्रह्मदेवांकडे फार मोठी जबाबदारी या सृष्टीच्या उत्पत्तीची आलेली आहे. ब्रह्मदेवांनी फार मोठी जबाबदारी, सृष्टीच्या निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवांकडे देण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच ब्रह्मदेवांना